हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया. नवीन एका व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी मस्त असा आला टाकून काळा चहा केलेला आहे. तुम्ही जर माझे व्लॉग रेग्युलर पाहत असाल तर तुम्हाला माहिती आहे की माझी जी सुरुवात आहे दिवसाची ती तुळशीला पाणी घालण्यापासून होते. मग अन्नपूर्णेचं पूजन करा आणि आज देवपूजासुद्धा झालेली आहे. लवकर अंधार असतानाच तर आता मी बाहेर आलेली आहे तुळशीला पाणी घालायला. तुम्हाला पक्ष्यांची किलबिल, पक्ष्यांचा आवाज ऐकू येत असेल, कोंबड्याचा सुद्धा तुम्हाला आवाज येत असेल. विष्णुदेवाय नमः, सुभद्राय नमः, महाप्रसाद जननी सर्वसौभाग्यवर्धिनी, आदिव्याधी हरे नित्य तुलसीत्वं नमोस्तुते. ओम नमो विष्णुदेवाय नमः. ओम नमो विष्णुदेवाय नमः. ओम नमो विष्णुदेवाय नमः. तर ताईंनो, सकाळी सकाळी तुळशीपुढे दिवा लावलं ना की तुम्हाला बघा, ते बघतानाच तुम्हाला जर इतकं व्हिडिओमध्ये प्रसन्न वाटत असेल, बऱ्याच जणांच्या मला कमेंट येतात की तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. तर तुम्हाला जर फक्त व्हिडिओ बघून प्रसन्न वाटत असेल तर मी तर या सगळ्या गोष्टी करते, अनुभवते, तर मला तर किती प्रसन्न वाटत असेल, किती पॉझिटिव्ह वाटत असेल ताईंनो. तर सकाळी सकाळी तुळशीला दिवा लावला ना अंधार असताना, तर त्या दिव्यामध्ये किंवा त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ना एक वेगळाच तेजस्वीपणा असतो. तर त्यामुळं ना मी हे सगळं रुटीन जे आहे ते फॉलो करते. आणि आता सध्या तरी लवकर उजाडत आहे. हिवाळ्यामध्ये तर थंडी असताना सुद्धा मी उठत होते. मध्यंतरी थोडी माझी तब्येत खराब झाली होती ना, त्यामुळं मी लवकर उठत नव्हते. मग 6 वाजायची मला उठायला, तरीसुद्धा मला मग खूप गडबड व्हायची हे सगळं रुटीन फॉलो करता करता. तर माझं कसं असतं ना, उजाडताना जेव्हा उजाडत असतं तेव्हा त्यावेळेला देवपूजा जर केली ना तर माझ्या मनाला अजून प्रसन्न वाटतं ताईंनो. त्यामुळं जर आम्ही लवकर उठत असते 4:30 पावणे 5 वाजता. तर आज मला नेमकी 4:45 वाजता जाग आलेली होती. आणि आज ना माझी बऱ्यापैकी सगळी कामं ताईंनो झालेली आहे. मी फक्त शूट नाही घेतलं, पण माझं घरातला पारुसा केर काढून झालेला आहे, खिडक्या वगैरे पुसून झालेल्या आहे, फर्निचर पुसून झालेलं आहे. त्यानंतर मी लादी वगैरे फरशी पुसून घेतलेली आहे. एकदम संपूर्ण घर जे आहे ना ते अगदी स्वच्छ चकचकीत या टायमिंगला झालेलं आहे. आणि बऱ्यापैकी बघा, मी सकाळी उठल्या उठल्या ना मशीन कपड्यांची लावलेली होती, तर कपडेसुद्धा यावेळेस धुवून स्वच्छ झालेले होते. तर म्हटलं चला, दिवस आत्ता नुकताच उगवलेला आहे, उजाडलेलं आहे आणि सगळे कपडे ना मी वाळत घातलेले आहेत. तर सगळं क्लिनिंग झाल्यानंतर ताईंनो माझ्या लक्षात आलं, टॉयलेट बाथरूम वगैरे मी क्लीन केलं, लादी वगैरे पुसून सगळं संपूर्ण घर हांतरून पांघरून काढून घेतलेलं होतं आणि मुलांना बेडवर झोपलेलं होतं. तर नंतर लक्षात आलं माझ्या की माझी जी बाथरूमची जी खिडकी आहे, टॉयलेटची खिडकी, तर ती धुवायची राहिलेली आहे. कारण मी काय करते, ज्या तुम्हाला टाईल्स वगैरे दिसत असतील ना तर त्याच मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या. आणि खालची जी टॉयलेटची जी फरशी असते ती निरमा पावडर वगैरे टाकून मी घासून घेत असते. अशा पद्धतीनं मी 2 दिवसातनं एकदा किंवा एका दिवसाचा गॅप ठेवून मी टॉयलेट स्वच्छ करत असते. कारण रोज पण स्वच्छ करणं ताईंनो मला जमत नाही, मी खरं तेच सांगते. कारण छोटी मोठी अशी जी कामं असतात ना की ती न सांगता येणारी कामं असतात. त्याच्यामुळं मग खिडकी स्वच्छ करून घेतलेली आहे. खिडकीच्या काचांवरची जी धूळ आहे ना ती काढून स्वच्छ धुवून घेतली ना तर टॉयलेटमध्ये सुद्धा छान असा उजेड पडतो, प्रकाश येतो आणि लाईट जास्त लावावी लागत नाही. म्हणून टॉयलेटचं जे काही खिडकी होती ती स्वच्छ करून घेतली. अधूनमधून बाथरूमची सुद्धा खिडकी मी स्वच्छ करून घेते. तर आत्ता मी आलेले आहे मॉर्निंग वॉकला तुमच्या दादांबरोबर. आणि नुकतंच बघा सूर्योदय होत होता, तर किती सुंदर ते दृश्य दिसत होतं. आणि आमच्याकडे ना आमच्या घराच्या शेजारीच बघा कॅनल आहे, असा लांब सडक वाहणारा कॅनल. वरवरनं हा शांत जरी दिसत असला ना तरी ताईंनो हे पाणी शांत नाही आहे. 6 फूट खोल आहे आणि पाण्याचा प्रवाह खूप
खूप जास्त आहे. ज्यांना पोहता येतं तीच माणसं इथं पोहू शकतात. म्हणजे आता आयुषला तर येतं, दादा मला उन्हाळ्यात शिकवायचा प्रयत्न करतात पोहायला याच कॅनलमध्ये. बघा आता सूर्योदय होतोय, किती सुंदर असं हे दृश्य दिसत आहेत. आभाळात उडणारे पक्षी, हे सगळं ताईंनो अनुभवायचं असेल ना तर आपल्याला लवकर उठलंच पाहिजे. कारण आयुष्य एकतर आता असं झालेलं आहे ना की पाण्याच्या बुडबुड्यासारखं, कधी तो बुडबुडा फुटेल सांगता येत नाही. तर असं, आणि मग काही गोष्टी ज्या आपण आहेत ना त्या अनुभवायच्या राहूनच जातात, जगणं राहूनच जातं. असं नाही आहे की हे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे भरपूर पैसे असले पाहिजे आणि आपण कुठंतरी ट्रिपला गेलो पाहिजे आणि मगच आपल्याला हे सगळं आनंद अनुभवायला मिळेल असं नसतं. आपण घरच्या घरी आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा आपण हा आनंद शोधू शकतो. तर इकडं बघा आता हे पिल्लू किती जोरात पळत आलं होतं ना. तर हे आम्ही येतो ना, रोज येतो, फक्त आजच मी शूटिंग घेतलेलं आहे. तर रोज येतो ना, त्यामुळे आमची आता ओळख झालेली आहे, मस्त अशी आमची मैत्री झालेली आहे. तर मला बघितलं की धुडधुड धुडधुड हे पिल्लू पळतच असतं आणि मला खरंच खूप छान कशाचं पण कुणाचं पण पिल्लू असू दे, पाखरू असलं एखादं तरी मला खूप आवडतं आणि खूप म्हणजे त्यांच्यावर माया करावीशी वाटते. तुमच्या दादांनी कुत्र्यांना नावं ठेवल्यात रस्त्यावरच्या. टिट्टू टिट्टू येतो, डान्सर टिट्टू. डान्सर कसा शेपटे हलवत येते. डान्सर कसं शेपटे हलवते. डान्सर गप गप गप. टिट्टू त्याच्या डोळ्याला काहीतरी लागले वाटतं. तर मस्तपैकी असं सूर्योदय झालेलं आहे. आजूबाजूचं वातावरण तुम्हाला दाखवलं, कॅनलला पाणी सुटलेलं आहे. हे दृश्य जे आहे ना ते खूप म्हणजे खूप बघण्यासारखं असतं. सूर्योदय होताना जर आपण फिरायला गेलो किंवा वॉकिंगला गेलो ना ताईंनो, तर चेहऱ्यावर एक वेगळाच असा तेजस्वीपणा दिसतो. सूर्योदय म्हणजे सकाळचे जे सूर्यकिरण असतात, कोवळं ऊन असतं, त्यामध्ये भरपूर असं विटॅमिन असतं आणि ते आपण जी लवकर माणसं बघा उठतात, जी वयस्कर माणसं आहेत त्यांच्यासुद्धा चेहऱ्यावर इतकं तेज असतं ना. त्यांनी अपार कष्ट केलेलं असतं त्यांच्या आयुष्यामध्ये, पण तरीसुद्धा त्यांचे चेहरे अगदी शेवटपर्यंत तेजस्वी का असतात ना, हे मला आत्ता कळालेलं आहे. तर एक वेगळंच तेज बघा असतं आणि आपण ना आपलं मानसिक संतुलन जे आहे ना तर ते व्यवस्थित राहतं लवकर उठल्याने, मला तरी असं वाटतं. आणि सहनशीलता आपली वाढते. तर सरळ बघा आता आम्ही ज्या रस्त्याने जातो आहे ना तर ते रस्ता सरळ घराकडेच जातो आणि तोच रस्ता पाचगणी महाबळेश्वर घाटाला लागतो. तर कॅनल आहे, कॅनलच्या बाजूला ना पायवाट आहे. तर बरीच लोकांना मॉर्निंग वॉकला येतात, पण ते अंधारात असतानाच येतात ना. आम्ही सूर्योदयाच्या वेळेला जातो, मुद्दामच जातो, कारण आम्हाला सूर्योदय बघायचा असतो. तर घरी आल्यानंतर मस्त अशी देवपूजा बघा झालेलीच होती. देवपूजा फक्त फुलं अर्पण करायची होती. आम्ही येताना मग आजूबाजूला फुलांची जी झाडं आहेत ना तर त्या झाडांची फुलं घेऊन येतो आणि कळ्या ज्या आहेत बघा जास्वंदीच्या, पांढऱ्या, गुलाबी, लाल अशा कळ्या आहेत जास्वंदीच्या, त्या घेऊन आलेल्या आहेत. अजून त्या उमललेल्या नाहीत. जसं जसं दिवस उजाडत जाईल, जसं जसं चढत जाईल दिवस ना तसं तसे ते फुलं जे आहेत जास्वंदीचे ते उमलायला लागतात. आणि देवारा पण खरंच खूप छान दिसतो. फुलांनी गच्च भरलेलं जर असेल ना तर देवघर खरंच खूप छान दिसतं. आल्यानंतर ना ताईंनो मी उपीट केलेलं आहे आणि एका ताईंची कमेंट होती की ताई कोथिंबीर कशी वाळवायची किंवा कशी ठेवायची, कशी वापरायची, तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. बघा ताईंनो, ही बघा वाळकी कोथिंबीर आहे. तर उन्हाळ्यामध्ये ना कोथिंबीरची पेंडीचे भाव असे जे वाढतात ना, 100-150 रुपयाला पेंडी सुद्धा होते ताईंनो. हे रेट मी ऐकलेले आहेत. तर अगदी 10-5 रुपयाला कोथिंबीरीला एरवी कोण विचारत नाही. त्यामुळं आम्ही काय करतो, आता बघा 5-5 रुपयाला पेंडी आहे कोथिंबीरची, 10 रुपयाला. तर मग 1-2 पेंड्या घ्यायच्या, मस्तपैकी त्याचा बुडका जो आहे तो काढून टाकायचा, म्हणजे थोडंसं त्याचा जो मुळं आहेत ती काढून टाकायची शेवटची. आणि काड्यासुद्धा घ्यायच्या आहेत आपल्याला त्या कोथिंबीरीच्या, स्वच्छ धुवायच्या आणि काड्या बारीक कट करायच्या आहेत. आणि पाला जो आहे म्हणजे पानं, तर ती जरा मोठी मोठी कट करायची आहेत, जेणेकरून वाळवल्यानंतर त्याचा जास्त चुरा होऊ नये. मस्तपैकी ती एकाच स्टीलच्या ताटामध्ये पसरवायची, छान धुवून, आणि आपल्याला उन्हाला वाळवायची आहे. अगदी छान करकरीत कुरकुरीत अशी होईल इतकी वाळवून घ्यायची आहे. आणि वाळवल्यानंतर आपल्याला म्हणजे एकाच उन्हामध्ये वाळते दिवसभर. तुम्ही जर सकाळी 10 वाजता ताट ठेवलं ना कोथिंबीरीचं वाळायला, 5 वाजेपर्यंत कोथिंबीर छान वाळून होते.
आणि मग नंतर आपल्याला ती डब्यामध्ये भरून ठेवायची आहे एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. त्याचा सुगंधसुद्धा तसाच राहतो जसा ओल्या कोथिंबिरीचा येतो. तर ताईंनो एकदा ट्राय करून बघा. अशा पद्धतीने मी कोथिंबीर जी आहे ती स्टोअर करून ठेवते. तर सकाळी सकाळी उपीट केलं आणि सगळ्यांना जेवायला म्हणजे नाश्ता दिला होता. नाश्ता झाला ना, आताचं हे जे टायमिंग आहे ना, तर 1 वाजलेले आहेत दुपारचे. आणि दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी मी हुलग्याची उसळ, वरण, भात, चपाती, उडदाचा पापड, लोणचं असं जेवण होतं दुपारचं. तर मुलं पण शाळेत आली होती घरी आणि दोघंही जेवायला बसलेली आहेत. तर बाबांनी पण, आजी, इकडं आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो दुपारचं सुद्धा. दुपारचं जेवण वगैरे झालं की लगेचच मी इकडे ना, जे माझं एक्स्ट्राची कामं असतात मी ठरवलेली असतात की आता आज आपल्याला हे काम करायचं आहे, तर तेच मी काम करायला घेतलेलं आहे. जेव्हा मी स्वयंपाक करत होते ना दुपारचा, तेव्हाच मी गव्हाचे जे दळण आहे, घरी घरघंटी आहे, तर गव्हाचं दळण दळायला लावलेलं होतं. आणि जेवण इकडे स्वयंपाक एका बाजूला चालूच ठेवला होता. स्वयंपाक झाला, मस्तपैकी वरण भात केलं होतं. आजचं खरंच जेवण खूप टेस्टी होतं, साधं सिंपल आणि अगदी पोटभर. तर असं साधं जेवण जेवायला मला खरंच खूप आवडतं. उन्हाळ्यामध्ये शक्यतो दही आणि ताकाचं सेवन जास्त करायचं. आता उन्हाळ्यात चालू झालेलं आहे, पण लोणचं पापड असल्यामुळे मी ताक घेतलं नाही. तर आता इथे ना मी काय करते, जेवणाची जी दुपारची भांडी आहेत ती घासून घेणार आहे लगेच. जेवणं झाले ना आजीबाबांचे की आजीबाबा थोड्या वेळ विश्रांती घेतात आणि मुलांचा दंगा चालूच असतो. तर मी तर काय दुपारची झोपत नाही. तर मी डबे इथे घासायला काढलेले आहेत पिठाचे. तर 15 दिवसातनं एकदा ना मी ही पिठाचे जे डबे आहेत, म्हणजे ज्वारीच्या पिठाचा डबा आणि गव्हाच्या पिठाचा डबा घासून घेतच असते ताईंनो स्वच्छ. कारण आपलेच पिठाचे हात जे आहेत ना त्या डब्यांना लागतात आणि ते डबे मग दिसायला एवढे व्यवस्थित दिसत नाही. जरा जरी खरकटा दिसला ना मला डबा, तर मग मला कसं तरीच होतं. मग मी 15 दिवसातनं एकदा हा डबा घासायला काढतच असते. आणि तुम्ही बाजूलाच बघा माझ्या एक पोतं बघत असाल, तर एका गोणीमध्ये मी ज्वारीचं पीठ जे आहे ते बाहेरून दळून आणलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घरी दळून घेतलेलं आहे. तर घरघंटी आहे घरी, पण त्यामध्ये ना ज्वारीचं पीठ दळल्या जात नाही व्यवस्थित, म्हणून हे ज्वारीचं पीठ जे आहे ते मी बाहेरून दळून आणलेलं आहे. आता हातासारखी 4 जी भांडी आहेत ना जेवणाची ती घासून घेते, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण चहा करतो ना तेव्हा जास्त गोंधळ उडत नाही. आणि पिठाचे डबे पण घासायचेच होते. तर म्हटलं चला ही भांडी जी आहे ते घासून घेऊया. असो ताईंनो, आता आपल्याला निरोगी आयुष्य जर जगायचं असेल तर महत्त्वाचं काय ठरतं ती म्हणजे आपली लाईफस्टाईल आपली अगदी योग्य असेल ना, आपलं रुटीन, आपलं जेवणाचं टाईम टेबल, आपलं काम करण्याचं टाईम टेबल अगदी फिक्स असेल ना, आणि त्याच टायमिंगला आपण जी ती कामं करत असू ना, तर आपल्याला मानसिक ताणतणाव तर येतच नाही. त्याबरोबर आपलं शरीरसुद्धा थकून जात नाही. त्यामुळं ना आपली आपल्या लाईफस्टाईलचे प्रत्येक कामाचं शेड्यूल, टाईम टेबल हे गरजेचं असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि हे गरजेचं असणं म्हणजे बघा, आपल्याला उत्तम आरोग्य, निरोगी आरोग्य लाभावं. आजकाल पैसा तर सगळेच कमवत आहे, पण त्या पैशाबरोबर ना आजकाल स्ट्रेस, मानसिक तणाव हे सगळं जाणवत आहे. आणि छोट्या छोट्या मुलांना सुद्धा बघा आजकाल BP आणि शुगर आणि अशी काय काय आजार जडलेले आहेत. तर ते कधीही आपल्याला होऊ नयेत शेवटपर्यंत. शेवटची माणसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितली की पूर्वीची माणसं त्यांचं 100-100 वर्ष आयुष्य ती जगत होती, तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज जे आहे ना ते एक वेगळ्याच प्रकारचं असायचं. तर त्यांचं हेच कारण आहे, त्यांचं उत्तम आरोग्य, म्हणजे त्यांची लाईफस्टाईलच ती असायची. लवकर जेवणे, लवकर झोपणे, जी ती कामं शेतीची की असेनात वेळच्या वेळी करणे. तर ह्या सगळ्या गोष्टी यासाठी महत्त्वाच्या असतात. तर बघा ताईंनो, छान मस्तपैकी खसखस डबे घासून घेतलेले आहेत. आणि आता ऊन पडतं ना गॅलरीमध्ये, थोडंसं संध्याकाळची आता ही वेळ झालेली आहे. थोडा वेळ मी जरा बसले, थोडा आराम केला आणि मग ही कामं करायला घेतली होती. जेवणानंतर मी लगेचच कामाला लागत नाही, थोड्या वेळ बसते जरा, ते अंगी पण लागलं पाहिजे खाल्लेलं म्हणून. आणि मग त्यानंतर मग बघा हे 3:30-4:15 हे टायमिंग आहे. तर या बाजूला गॅलरीमध्ये ऊन येतं, तिथं मी डबे जे आहेत ते सुकायला ठेवलेले आहेत घासून. आणि जिथे मी डबे ठेवते ना तिथे काय होतं, भरपूर किराणा माल आम्ही आणतो, म्हणजे डाळीच्या पिशव्या म्हणा किंवा साखरेच्या पिशव्या म्हणा, प्लास्टिकच्या पिशव्या. तर मी त्या कधीही अशा म्हणजे टाकून देत नाही. तर त्या कचरा म्हणजे करण्यासाठी
टाकण्यासाठी जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना तेव्हा आपण डस्टबिन सारखं उठसूट आणि डस्टबिनकडेच पळत सुटत नाही, कारण लसूण वगैरे सोलला तर त्याची घाण, कांदा वगैरे सोलला तर त्याची घाण असते ना, तर ती मी रोज एक पिशवी, एक सकाळ एक संध्याकाळ किंवा एक सकाळी जर काढली ना तर सगळा दिवसभराचा जो कचरा आहे ना तो एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवत असते. त्यासाठी मला ह्या पिशव्या ज्या आहेत ना कचरा स्टोअर करण्यासाठी जरा बऱ्या वाटतात, म्हणून मी ह्या पिशव्या ज्या आहेत त्या स्टोअर करून ठेवते. आणि सगळ्या इकडं तिकडं अशाच पडलेल्या होत्या, तर म्हटलं चला घडी घालून एका पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवून देऊया, म्हणजे त्याचासुद्धा जास्त पसारा वाटणार नाही आणि इकडे तिकडे त्या पिशव्या पडणार नाहीत. पिशव्या आपल्याला प्लॅस्टिकच्या कधीही उपयोगी येतात ताईंनो. तर असो, इकडं बघा देवांशची काय धडपड चाललेली आहे, तर त्याला ना साखर खायची होती. आज त्यानं काय केलं आहे, सकाळी त्याला मी भरवलेलं आहे दूधकाला स्कूलमध्ये जाताना, आणि दुपारी थोडीशी चपाती दिलेली आहे. सॉस आणि चपाती तो खातात होता, तुम्ही पाहिला असाल. आम्ही सगळे जेवायला बसलो होतो तेव्हा त्याला हाताने तुकडे करून खायला दिलेलं होतं. आता तो 6 वर्षाचा झाला आहे आणि त्यानं हळूहळू सवय त्याला लागावी हाताने खायची, म्हणून मी त्याला सुरुवातीला हाताने खायला दिलं होतं, पण त्याने ते पुरेसं खाल्लं नाही पोटभर आणि त्याला भूक लागलेली आहे. आता भूक लागली ना की तो हळूहळू साखरेच्या डब्याकडे येतो आणि त्याला साखर खायची असते. तर त्याला असं वाटायचं की मम्मीचं काही लक्ष नाही आहे, मग हळूच त्या डब्याकडे जायचा. परत मी ओरडले की बाजूला व्हायचा. तर असंच त्याचा बघा खेळ चालू होता. माझ्याकडे बघायचा, परत पाठीमागे सरकायचा. तर त्याला माहितीच नव्हतं कॅमेरा लावलेला आहे. मग नंतर कॅमेरामध्ये बघितलं की त्याला कळालं की मम्मी तू कॅमेरा लावलेला आहेस ना, मी नाही खाल्ली साखर. खूप भूक लागली तरी सुद्धा देवा जेवला नाही, हे की नाही. आणि सॉस चपाती खाल्लाय, फक्त एवढासा तुकडा खाल्लाय सॉस चपाती, एवढासा तुकडा खाल्लाय चपातीचा, हे की नाही. 4 तुकडा, 4 तुकडे फक्त खाल्लेत आणि सकाळपासून भूक भूक करतोय. आणि साखर खातो. बाय बाय. तर थोड्या दिवसापूर्वी ना मी तूप इथे कडवून ठेवलेलं होतं, पण मला तूप भरणीमध्ये भरायचं माझं राहिलं होतं. एक काम केलं ना की दुसरं काम लगेच लागतं, काही ना काहीतरी काम लागले की मी अशी छोटी मोठी कामं पाठीमागं राहून जातात. तर ते तूप सगळं म्हणजे आळून बसलेलं होतं, तर आता ते थोडंसं पातळ करणार आहे आणि एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवणार आहे. इकडे तूप म्हणजे पातळ करायला ठेवलेलं आहे आणि तोवर जे डबे आहेत घासलेले ते छान उन्हामध्ये वाळलेले आहेत. पुसून ठेवल्यामुळे लगेच वाळतात डबे आणि डबे वाळलेले आहेत. आता हे सगळे जे दळलेलं आहे पीठ दळण, तर ते डब्यांमध्ये भरून ठेवणार आहे. एका डब्यामध्ये ज्वारीचं पीठ भरून ठेवते मी आणि एका डब्यामध्ये गव्हाचं पीठ भरून ठेवते आणि एकावर एक डबे मी ठेवून देत असते. तर ताईंनो मी काय करते, चिमूटभर जरी शिळं पीठ असेल ना डब्यामध्ये गव्हाच्या, तर ते मी बाजूला काढून ठेवत असते आणि ते पीठ आधी वापरत असते. नाही तर कधी कधी काय होतं ना, आपण जे शिळं पीठ आहे ते तसंच डब्यामध्ये खाली ठेवून देतो आणि त्याच्यावर जे आपण ताजं दळलेलं पीठ आहे ते ओतत असतो. तर असं नाही करायचं कधी पण. तसं केल्यानं काय होतं, शिळं पीठ खाली राहतं आणि मग ते वापरल्याच जात नाही लवकर आणि मग ते परत आपण पुन्हा त्याच्यावर दुसरं पीठ ताजं जे आहे ते घालत असतो, तर ते मी शिळं पीठ खाली तसंच राहतं. तर आधी डबे झाडले ना की शिळं पीठ आधी झाकणामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मग ताजं पीठ डब्यामध्ये व्यवस्थित भरायचं आणि ताजं पीठ भरून झाल्यानंतर मग त्यावर वरच्या बाजूला शिळं पीठ जे आहे ते आपण घातलं तर मग ते लवकर वापरण्यात येतं. अशा पद्धतीने मी जे पिठाचे डबे आहेत ना ते भरून ठेवत असते. 7 किलो ज्वारीचं पीठ आम्हाला बरोबर 15 दिवस जातं. मग 15 दिवसातनं एकदा 7 किलो ज्वारी दळून आणावी लागते आणि 5-5 किलो याप्रमाणे आम्ही गव्हाचं घरघंटीवरच घरच्या घरी दळत असतो आणि ताजं पीठ म्हणजे खात असतो. एकदम असं दळून ठेवायचं नाही कधीच, आणि कधीच 15 दिवसाच्या वरची जी पिठं आहेत ती खाण्यात वापरायची नाहीत. आणि जेव्हा आपण दळण लावतो ना तेव्हा दळलेलं पीठही लगेच खायला घ्यायचं नाही, ते 12 तास मुरू द्यायचं आणि मगच खायचं. तर असं बऱ्याच जणांनी मला सांगितलेलं आहे, तर तेच मी फॉलो करते. तर बघा इकडे आता टोपलं मी ठेवून दिलेलं आहे. एका ताईंनी मला विचारलं होतं तुम्ही स्वयंपाक केलेला कुठं ठेवता, तर भाज्या वगैरे ज्या असतील ना त्या मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि टोपलं माझं जे आहे ते पिठाच्या डब्यावर असतं ना, त्यामुळं कट्ट्यावर जास्त पसारा दिसत नाही. तुपं आता ना म्हणजे पातळ झालेली आहेत, तर आता मी ती तुपं व्यवस्थित गाळून भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर ह्या भरण्या मी 2 दिवसापूर्वीच घासलेल्या आहेत, त्यामुळं काही एवढं टेन्शन नाही आहे घासायचं, म्हणजे पुसून घेतलेल्या आहेत वरनं, आतून तशाच आहेत. आता ही तुपं संपली की ह्या भरण्यासुद्धा प्लॅस्टिकच्या ज्या आहेत त्या थोडंसं कोमट पाण्यामध्ये घालून व्यवस्थित धुवून घेणार आहेत.
तर असो ताईंनो, आता माझी तुपं वगैरे पिठं व्यवस्थित भरून झालेले आहे. छोट्या मोठ्या वेळेमध्ये ना ही छोटी मोठी मी कामं उरकून टाकत असते. ती दिसत जरी छोटी मोठी असली ना तर या कामांना भरपूर वेळ लागतो. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, चहाचं टायमिंग झालेलं आहे. आता या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. परत पुन्हा आपण भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.